बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईमध्ये पोलिसांनी देह विक्री व्यवसायावर कारवाई करण्यात आल्याची बातमी समोर येते। या कारवाईमध्ये पोलिसांनी 7 महिलांची सुखरूप सुटका केली आहे आणि तरुणींना सौदा करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केल्याची ही बातमी समोर येते। माहितीनुसार पोलिसांना या लॉजमध्ये अशा प्रकारे देह विक्री व्यवसाय होतो याबद्दलची माहिती मिळाली होती। सूत्रांच्या आधारे त्यांना ही माहिती मिळाली होती आणि यानंतर पोलिसांनी याचा छापा टाकण्याचा प्रयत्न केला। छापा टाकण्याचा पोलिसांनी एक सापळा रचला, स्टिंग ऑपरेशन केलं आणि एका बनावट ग्राहकाला लॉजमध्ये पाठवलं। सदर बनावट ग्राहकाने महिलांपैकी एका महिलेची पसंती केली आणि असं एक नाटक त्यांनी रचलं होतं, ज्यानंतर त्यांना समजलं की ही माहिती खरी आहे आणि यानंतर पोलिसांनी या लॉजवर छापा टाकला। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये राज लॉजमधील 7 महिलांना देह व्यापारासाठी ठेवण्यात आल्याचं आढळून आलं। पोलिसांनी या महिलांची आता सुखरूप सुटका केली आहे। मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। मात्र या हॉटेलचा जो मालक आहे तो फरार झालेला आहे आणि पोलिसांनी त्यांची पथकं तैनात करून या मालकाला शोधण्याचे प्रयत्न देखील सुरू केलेले आहेत। दरम्यान या 7ही महिलांना पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचं समोर येतं।